नमस्कार, मी मयूर भोईर. आज आपण इथे मनाली खेकडा फार्ममध्ये 21 जून 2026 आज आपल्याकडे बऱ्याच पूर्ण महाराष्ट्रातून लोकांनी आज प्रशिक्षणासाठी आज आवर्जून एक प्रतिसाद दिला आहे. तर नाव आणि तुमची डिटेल्स जरा सांगा की आज प्रशिक्षणामधून तुम्हाला काय शिकायला भेटलं. माझं नाव हेमंत नागोडणेकर. माझं प्रोफेशन आहे आर्किटेक्ट इंटिरियर. तर आज मयूर सरांकडून खूप काही शिकायला मिळालं नवीन, जे ॲक्च्युली माहिती नव्हतं की कन्स्ट्रक्शन टाकी कशी पाहिजे किंवा त्याच्यामध्ये स्टेप्स वगैरे कसे पाहिजेत आणि त्यांना कशा पद्धतीने त्यांचा पूर्ण सेटअप केला पाहिजे, कारण मेन सेटअप आहे. कारण की सेटअप असेल तरच ते राहतील त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वॉटर पॅरामीटर्स आणि लँड आणि वॉटरला कसं दोघांना हे करायचं ते सगळं त्यांनी सांगितलं प्रॉपर, की डिझीज कसे नाही आले पाहिजे किंवा डिझीज आले तर काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये. हे सगळं त्यांनी प्रॉपर वेमध्ये सांगितलं, जेवढं त्यांना डिटेलमध्ये सांगता येईल तेवढं. त्याच्याबद्दल आभारी आहे त्यांचं. ओके, जसं तुला प्रशिक्षण मिळाले तर तू बाकी आपले जे इतर शेतकरी बांधव आहेत तर त्यांच्यासाठी तू काय संदेश पोहोचवशील की खेकडा पालन हे एक शेतीसाठी जोडधंदा म्हणून कसं आहे? शेतकऱ्यांसाठी एकच आहे, कारण की शेती तर आपली शेतीचे बरेच प्रकार आहेत. पहिली गोष्ट, आपण शेती म्हणलं की आपण फक्त भात शेती किंवा ही शेती हे बोलतो. त्याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये खेकडा पण आहे. तर खेकडा यासाठी, कारण की खेकडा हा लोकांना रेग्युलरली मिळणं थोडं मुश्किल आहे. पावसाळ्याच्या टायमात जास्त मिळतो आपल्याला किंवा मध्ये थोडासा फ्लो कमी असतो. बट आपण जर बंदिस्त याच्यामध्ये केला तर आपल्याला कंट्रोल पण राहतो. त्याच्यामध्ये किती आहे, किती माल निघेल किंवा आपण बाहेर आपल्याला जर जास्त द्यायचं असेल काही तर आपण त्याच्यामधून देऊ शकतो. तो मोस्टली आपल्याला जर नदीमधून काढायचा तर आपण एका टायमाला तेवढा नाही काढू शकतो किंवा तेवढी साईज आपल्याला नाही मिळत. तर तो आपण बंदिस्त याच्यामध्ये करू शकतो. थँक्यू.